साधारणपणे 2-3 दिवसांपूर्वी एक पुण्यामध्ये एका झाडाला खूप सगळ्या चप्पल लटकवल्याचं प्लस काही मटकी त्या ठिकाणी लटकवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि या व्हिडिओनंतर काही लोकांचं म्हणणं असं होतं की ही अंधश्रद्धा आहे, काही लोकांना वाटत होतं की ही भानामती आहे. आणि या व्हिडिओनंतर खूप सगळी सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली. परंतु आता त्या चपला कशासाठी लटकवण्यात आल्या होत्या, ते मटकं कशासाठी लटकवण्यात आलं होतं, हे सगळं आता समोर आलेलं आहे. आणि हे सगळं ज्या कलाकारानं केलं होतं त्या कलाकाराशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्याचे याच्यामागची काय नेमकी भूमिका होती हे त्याच्याकडनं समजून घेणार आहोत. प्लस त्याची जी ही कला आहे त्याच्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत तो स्वतः कलाकार आहे, त्याचे शिक्षक देखील आहेत. तुझी ओळख सांग मित्रा. मी सुशील परसराम बनसोडे, आर्टिस्ट अभिनव कला महाविद्यालयामध्ये शिकतोय. 4th इयरला आहे, अप्लाइड आर्ट स्टुडंट. तुमची ओळख करून. मी चित्रकार रोहित चंद्रकांत जाधव. मला आरसी यादव म्हणून सगळे ओळखतात. ओके. मी इन्स्टॉलेशन आर्टिस्ट आहे. मी इंडियाला रिप्रेझेंट करायचं काम करतो. ओके. तर आपण त्या विषयापासूनच सुरुवात करू. खूप सगळ्या चपल्या त्या ठिकाणी लटकवण्यात आल्या होत्या, मटकं लटकवण्यात आलं होतं. काय नेमका विषय? हे मी आहे ना एक या प्रोजेक्टचं नाव आहे बळी अस्तित्वाच्या खूण. हे मी शेतकरी आत्महत्येवर दाखवण्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयोग माझा पहिला केलेला आहे मी याच्यावर थोडं. बरं, पण तू जे केलं त्या कलेला काय म्हणतात ते पण सांग. या कलेला इन्स्टॉलेशन आर्ट म्हणतात. जे इन्स्टॉलेशन म्हणजे काय की एक स्पेसिफिक जागेसाठी एक केलेलं इन्स्टॉलेशन. आता जसं की ते आउटडोर होतं त्यामुळे ते आउटडोअरमध्ये येतं ते स्पेसिफिक इन्स्टॉलेशन म्हणजे नेमकं काय की लोक हे इन्स्टॉलेशन बघण्यापुरतं मर्यादित नसता, ते फील करायचं, ते ऑब्झर्व करायचं कसं असतं काय नाही त्याचा फील घ्यायचा. हे एक इन्स्टॉलेशन म्हणतात. बरं, जर सर तुम्ही सांगा की जर का समजा हे जर चित्रात असतं तर चित्रातनं व्यक्त होणं आणि हे इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून व्यक्त होणं यात काय फरक? बोला हातात राहा. चित्रामधून एक प्रेझेंट होणं, आपण त्याला स्केच किंवा ड्रॉइंग कलर ऑइल पेंटमध्ये कॅनव्हासवर ते एक आलं असतं. त्याला मीडियाचं पण एक लिमिटेशन येतात त्याला तिथं. आणि चित्रामधून केला असं तर दृश्य भाग होतो, भास होतो त्याचा दृश्य भास, म्हणजे 2Dमध्ये येतं ते. मस्त त्यात 3D सगळ्या गोष्टी दिसत असेल, हुबेहूब त्यांनी सगळ्या गोष्टी काढल्या असेल तरी त्याला आपण पर्स करू शकत नाही किंवा तिथपर्यंत आपण तेवढं पोचू शकत नाही. तर 3Dमध्ये आणि इन्स्टॉलेशनमध्ये काय होतं, इन्स्टॉलेशन हे एक 3D भाग आहे. आपण एक विषय घेतो, सब्जेक्ट घेतो, त्याच्यावरती काम करतो आणि ते समाजासमोर मांडतो तेव्हा ते 3Dमध्ये मांडतो. आणि त्या सगळ्या गोष्टी फील करायला आपण त्यातून फिरतो किंवा त्याला टच करतो, त्याचा एक फील घेतो. झाडाचं जवळ गेलं, वाळवी होती झाडाला आणि झाडाचं टेक्स्चर बघितलं, सुकलेल्या झाडामध्ये किती फरक आहे. आणि साईडला त्याच्या अवतीभोवती सगळे नैसर्गिक झाडं होती आणि सगळी हिरवेगार होते. आणि हे एकच झाडं असं होतं की सुकलं होतं, त्याचं अस्तित्व संपलं होतं. म्हणजे त्या असं वाटलं नाही एक अख्खं गाव आहे किंवा तो तालुका आहे, पंचकृषी सगळं तिथं आहे आणि त्याच्यामध्ये एकच हे असं आहे की हे नष्ट काय आहे सगळं. मग हा बळी हत्यासारखा एक प्रकार वाटू शकतो, एकालाच ते सगळं नष्ट झालं. आणि ते इन्स्टॉलेशन हा प्रकार जनरली असा आहे. बरं, मला आता सांग की शेतकरी आत्महत्या हा तू विषय घेतला, का शेतकरी आत्महत्या हाच विषय तुला घ्यावा असं वाटतं? कारण की आता बघताच नाही आपल्याला असं, मी विदर्भाचा आहे ते तुम्हाला माहिती आहे की विदर्भामध्ये आता मी बरेचसे अशा गोष्टी ऐकल्यात की तिथे आत्महत्याचे प्रकार जास्त वाढलेले आहेत. आणि आता न्यूजमध्ये पण येतात सारख्या आत्महत्या, जसं की न्यूज की मी बघतो काय कसं आहे. तर त्याच्यातून मी एक प्रेरणा घेऊन मी आता म्हणलं की आपण असं काय करू शकतो का जे माझ्या कलेतून मी लोकांना दाखवू शकतो की आत्महत्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचं होतं. हां, या प्रश्नाकडे बघायचं होतं की हा प्रकार आपण कसा मांडता येईल आणि लोकांपर्यंत कसा संदेश पोहोचता येईल की आत्महत्यासारखा विषय हे या शहरा भागात कळलं पाहिजे की लोकांना खूप गंभीर आहे, आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर, असं मला वाटतं. बरं, हे कसं बनवलं होतं? किती चपला घेतल्या काय? साधारण मला या चपल्या 10 पोतीच्या आसपास लागल्या. 10 पोती? हो. बरं. ते घेऊन मग नंतर आम्ही हे सगळं इन्स्टॉलेशन उभं केलं. ते काय मटेरियल यूज केलं त्यात? पहिलं तर आपल्या चपल्या आल्या, प्रत्येक वेगवेगळ्या चपल्या होत्या, ते सगळ्या अशा रँडम होत्या. आणि जे म्हणजे होतं ते सुतळी रस्सी. आणि नंतर आपण मडकं यूज झालं त्याच्यामध्ये आणि ते कुल्हार ते यूज झालं. त्याचा यूज करून आम्ही एक शॉर्ट प्रयोग करून घेतला.
बरं, पण 10,000 चपल्या आणल्या कुठून? हे मी बरंचसं आहे ना आधीपासून मला करायचं होतं हे मला माहीत होतं. तर त्यासाठी मटेरियल कुठून आणायचं म्हणून मी प्रत्येक भागात असं फिरायचो, दुकानदाराशी वगैरे चर्चा करायचो. आणि त्यांच्याकडून मी असं जे आता चपला घ्यायला जे जातात दुकानात, त्या अशा आपल्या जे चपल्या खराब वगैरे झाल्या आहेत ते तिथेच ठेवतात. मग ते तशा चपला मी घेऊन आलेलो आहेत आणि तशा मी गोळा केल्यात बऱ्याच ठिकाणी. आता ह्याने ज्या वेळेला सांगितलं की आपल्याला हे करायचं का, कसं कल्पना कशी सुचली, उगम कसं झालं या कला? कल्पना याची चांगली होती आणि माझा विषय सांगितलं शेतकरी बळी हत्याचा. मला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वाटलं. मला शहरी भागात आपण करत असेल जेव्हा याने झाड मला ते दाखवलं फोटो, मला ते बघू लोकेशन बघितल्यावर मग मला ते तर एक दृश्य उभं राहिलं समोर, ते होणार कसं. आणि त्याचा आता अभ्यास वाचन लिखाण असल्यामुळे त्याचा प्रतिसाद पण किती भेटेल, लोकांचे म्हणणं काय येईल, मला पॉझिटिव्ह वाटलं. आणि हा मुलगा धडपड करतोय, 2-4 वर बघतोय मी महिने झालं की हा विषय धरून करतोय. मग त्याला म्हणलं प्रोत्साहन आपण थोडंसं करू म्हणलं ह्याला, की मला ह्याच्या हातात ज्या गोष्टी नाहीत त्या आपण त्याला ते दाखवू. त्याला त्या गोष्टींचा अनुभव नाही आहे, मला आपण त्याला ते क्लिअर करू, चपला कुठून भेटेल तुला. मग थोडंसं मार्गदर्शन केलं, मग कशा पद्धतीने मांडायचं. मग तो मटक्याचा विषय नव्हता, तो हे करणार होता, आपण बुसगाव नदीचं आता तो उभं करतो ते करणार होता. मग त्याला मटक्याचं मी आयडिया दिली की मटकं हे कर, हे चपला दाखव, मध्ये काहीच दिसलं नाही पाहिजे, ते आदंक असं वाऱ्यात उभं राहिलं पाहिजे, असं दिसलं पाहिजे, चप्पल लटकते वगैरे, तर धागा पण दिसला नाही पाहिजे, चप्पल कशी लटकते येते. मग त्याचा आम्ही तो संदेश घेऊन मग असं मार्गदर्शन मी त्याला केलं. पण आता हे ज्या वेळेला फोटो व्हायरल झाला, 2 दिवस होतं ना साधारण? हो, 2 दिवस. पण ते फोटो व्हायरल झाले, व्हिडिओ व्हायरल झाले, खूप चर्चा झाली त्याची. काय चर्चा झाली? नेमकी अशी एक चर्चा झाली की मी आता पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला, असं लोकांनी पहिला व्हिडिओ व्हायरल गेला त्याच्यामध्ये असं झालं की अंधश्रद्धेचं प्रतीक जास्त म्हणून कमेंट यायला लागलं मला. तर मी हळूहळू म्हणलं आपण वेगळा विषय घेतला आणि लोक वेगळेच बोलायला लागले. तर ते कमेंट वाचत गेलो मी की अंधश्रद्धा आहे, काहीतरी वेगळंच आहे, करण भक्ती काहीतरी म्हणतात त्याला, करणी वगैरे नाही का, हा तसलं काहीतरी प्रकार आहे. म्हणलं असलं का दाखवत आहे, असलं का कमेंट करताय, ते रिसर्च बघत का नाही. तरी पण मी कमेंट करतोय त्यांना, असलं नाही, आपलं प्रतिक्रिया देत होता त्यांना सांगत होतं असं असं आहे. तरी त्यांचं असं कमेंट होत होतं. म्हणजे आता प्रत्येक जण असं नाही विचार करणार, थोडेफार असे विचार करतात. बरोबर. मग काय पॉझिटिव्ह कमेंट आले असते? काही आल्या पॉझिटिव्ह कमेंट की हा विषय खूप भारी आहे, तू घेतला खूप चांगला आहे, तू अजून काहीतरी करणार आहे, अशा कमेंट पण आल्या. पण तिथं ज्या वेळेला हे सगळं सुरू होतं त्यावेळेला पण लोक आले असेल, लोकांना पण आश्चर्य वाटत असेल नाही काय करतात. काय नाही, लावायच्या वेळेस आहे ना लोकांचे रिएक्शन आणि त्यांचे जे त्यांनी बरेच असे प्रश्न विचारलेत, हे काय नेमकं आम्हाला काय समजतच नाही, की तू काय करतोय. त्यांना प्रतिक्रिया देत मग काय असे लोक म्हणायचे, अरे काय करतोय, काय एड बिल लागले काय, मग ते असं म्हणत. मग बरेच असे प्रश्न आलेत. बरं तिथं आता तू जे चप्पल त्या ठिकाणी राऊंड सर्कल जे बनवलं होतं त्याचं नेमकं मिनिंग काय आहे, वरती ज्या चप्पल लटकवल्या होत्या त्याचं नेमकं मिनिंग काय आता दर्शकांना थोडक्यात सांगायचं झालं तर जे चपल्या आपण वरनं लटकवलेले आहेत सुतळीच्या धाग्याने, ते माणूस तिथे नाही पण ते त्याचे अवशेष आहेत. मग ते अवशेष म्हणजे काय, त्या चप्पल, तर चप्पल रेट ते चप्पल आहे तिथे. आणि जे ते रिंगण आखलेलं आहे ते फाशी घेतलेलं, आता आपण कोणी फाशी घेतली तर ते तिथे सगळे लोक जमा होतात त्याच्या अवतीभोवती. बरोबर. पण असं त्याच्यावर काही संकट आलं तो कोणाकडे मदत मागायला गेला तेव्हा त्या दुर्लक्ष करतात, मदत नाही करत. हे त्याच्यातून मी मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला. बरं. मग तुम्हाला एक प्रश्न आहे, आता ह्याच्या बोलण्यातनं आलं की करणी भानामती ह्याचा एक खूप सगळी चर्चा झाली. तुम्ही हे बनवताना आधी विचार केला काय लोक असा विचार करतील वगैरे? आता मला वाचन आणि ते झाड बघितल्यावरती संकल्पना सगळ्यात पहिली ते आलते, अरे इथं काहीतरी होऊ शकतं आणि ह्याच्यातून हा पण एक येऊ शकतं. कारण एक चप्पल असे आहे समाजामध्ये चप्पलीकडे बघण्याचा दृष्टिकोन की, आणि ह्याचा पारंपरिक असल्यामुळे हा चप्पल घेऊनच विषय करतो, आम्हाला तोच घ्यायचा होता विषय. आणि त्यातून शेतकरी हा लगेच क्लिअर होतो, त्याची बूट आणि चप्पल किती जिजती तर किती तुटले तरी त्याला शिवून आपलं चांबर खेळे मारून तो तीच वापरत असतो. आणि मग तो राहिला विषय नाही का, नंतर खाली लोक जमा होतात फाशी घेतल्यानंतर तो त्याच्या आधी फिरत असतो लोकांकडे, बरंच लोकांचा पाहुण्या रावळ्यांकडं, घरात सांगत असतो, पण घरातून उत्तर त्याला उलटे येतात सगळ्या गोष्टींना, त्याला प्रतिसाद कुठल्या चांगल्या गोष्टींचा भेटत नाही. मग तो असे हे करतो, चुकीचा निर्णय घेतो. आणि जेव्हा गावातली लोक जेव्हा येतात त्याचेच मित्रमंडळी पाहुणे लावळे लोक सगळे गोळा होतात, बायको हे ते सगळे जवळ,
की हे तर हे मग त्याच्यानंतर जे लोकांची प्रतिक्रिया असते मी केलं असतं मला यांनी का नाही सांगितलं किंवा काय माणूस जेव्हा तुमच्यापर्यंत येतो ना तेव्हाच तुम्ही त्याला क्लिअर करा थोड्याशा गोष्टी नाही का बा का असं काय बा मला एकट्याला नाही जमणार ते गावात आपण खूप लोकसंख्या आहे गावाची जवळपास 500, 1000, 2000 लोकांची संख्या असते आजच्या गावात. हां तर थोड्या जणांनी 1000, 2,000 रुपये काढून त्याचं काय असेल ते आणि तोच एकटा नाही गावात ही संकल्पना ती गेली पाहिजे. आमच्या ह्याच्यावरती पण चर्चा झाली की सगळ्यांनी मिळून असं करू. आज सोशल मीडियावरती बघतो ना आपण बरेच सायकलीवरती नाही का म्हणजे असे 4 धाम वगैरे करायला जातात. आज माझ्याकडे पैसे संपले तुम्ही हा माझा स्कॅनर आहे तुम्ही मला थोडीशी मदत करा किंवा असे शेतकऱ्यांना पण तुम्ही मदत करा. ते व्हिडिओ करून टाकतात ना तुम्ही पण व्हिडिओ करून टाका किंवा आपण असे पण व्हिडिओ बघतो की माझ्या मुलीला छातीला छिद्र आहे तर मला ऑपरेशनला पैसे नाही माझी गरीब परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनी हे करा आणि खूप मोठे मोठे ॲक्टर लोक आहेत ना ते बघतात किंवा करतात मदत पण आणि बरेच शेतकऱ्यांना आहेत ना आता ट्रॅक्टर वगैरे लोक देतात ॲक्टर लोकांनी लॉकडाऊनमध्ये दिलेले आहेत. मला त्याचं नाव नाही आठवतं ॲक्टर लोकांचं पण हां त्यांनी एक ट्रॅक्टर दिलेला आहे. हां हॉलिवूडमधले आहेत मला वाटतं ते हां बॉलिवूडमधले. काय तुम्ही तुझ्या भागात नाही येतो तर तिथं काय शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? आता जे विदर्भमधलं सांगायचं झालं तर ते ना कोरडा भाग जास्त मानला जातो म्हणजे पावसाचं कमान जास्त मानलं जातं की पाऊस कधी पडतो कधी पडत पण नाही तर त्या हिशोबाने हे शेतकरी खचून जातात जास्त करून. असे बरेच आहेत की जिल्हे जिथे लोक शेतकऱ्याचं प्रमाण वाढत चालले आत्महत्या हे तिथपर्यंत पोहोचायचं खूपच भारी. तुमच्या गावात केलं सुसाईड तुम्ही? 1-2 जणांनी केलं असं मला कानावर आलं. बरं पण शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे. वाईट अवस्था एवढं सांगतो त्याला मदत काही ठिकाणी आहे चांगले पण असे पण नाही की नाही म्हणून. बरं आता तू हे सगळं केलं परमिशन वगैरे कसं काय मिळालं का कसं? मी परमिशन पहिलं जागा बघितली. पहिली जागा बघितली ती कोणाच्या याच्यात येते ती बघितली नंतर ते कळलं की एक नगरसेवक आहेत शशिकांत जगताप म्हणून श्रीकांत तर ते त्यांच्याकडे गेलो मी त्यांना असा विषय सांगितला मी तर त्यांनी डायरेक्ट परमिशन दिली मला की तू कर म्हणला हा विषय चांगला आहे म्हणून तर ते परमिशन घेऊन मग मी सगळं केलं. पण आता हे सगळा विषय झाला 8 दिवसापूर्वी तिथंच एक 8 दिवसापूर्वी आत्महत्या केली होती एक रिक्षावाल्याने. हां त्या एरियातला तो नव्हता शेंगर रोडचा तो कुठला बाहेरचा होता पिंपरी चिंचवडचा आम्हाला कळालं. त्याने आपला कमरेचा बेल्ट असतो आपण पॅन्टीला लावतो तोच घेतला आणि त्या फटीत फक्त कॅनलच्या इथं ते आणि फाशी दिली. आणि तो रिसेंट विषय पण आम्हाला नगरसेवकाकडून कळला असं असं झालं बाबा लोकांना हे झाड नका दाखवू तुम्ही नाही तर लोक इथं येतील परत घ्यायला काय करायला. त्यांनी पहिला तो उद्देश दिला आम्हाला बघा असं काय घडू शकतं तुमचं म्हणणं काय. मी त्यांना म्हणलं सर असं नाही होणार आपण त्याच्यावरती प्रतिसाद देऊ शकतो किंवा करू नाही कशासाठी हे नाही का आपण असं बोलून ते टाळू शकतो त्यासाठी इन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आपण. पण आता तू हे सगळं केलं तर तुला वाटतं का तुझा मेसेज व्यवस्थित आता डिलिव्हर्ड झाला? हां आता लोकांपर्यंत पोहोचला असं वाटतं? बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलाय. असे व्हिडिओ करतायत लोक बघतायत. असे एक रिसेंटली आता एक आहे ना अर्जुन पांडे म्हणून एक रील स्टार आहेत ते मोठे त्यांनी पण तिथे जाऊन एक व्हिडिओ केलेला आहे त्यांनी पण हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे. बरेच असे गेलं आहे मला वाटतं अजून जायला पाहिजे. मी अजून म्हणत की अजून मी काय करते याचं पण भर दिली. बरं मला काय तुला शेवटचा प्रश्न आहे माझा की शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे हे रोखण्यासाठी काय करायला पाहिजे तुझी काय मागणी? आत्महत्या रोखण्यासाठी पहिले मेन म्हणजे ना आपण आहे ना शेतकऱ्यांसाठी अशी कोणती तरी योजना तर असतील भरपूर त्यांना आपण शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे शेतीला तर भाव मिळालाच पाहिजे. आणि जर असं झालं तर मी म्हणजे सांगतोय सांग बोल की शेतकऱ्याचा जो माल आहे तो डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचला तर कसं होईल म्हणजे ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे ते जो मधला आहे जे भाव कमी देतोय जास्त देतोय त्याचं म्हणजे नाही होणार पण डायरेक्ट लोकांना पोहोचला तर चांगलं होईल असं मला वाटतं. गाव कुठलं मित्र तुझं? वाशिममध्ये आसरापाडी म्हणून आणि छोटंसं आता गाव. इथं अभिनवमध्ये शिकतोय हो. काय काय शिकतोय तू? मी अप्लाइड आर्ट म्हणून शिकतोय डिझाईनमध्ये बरं. आपलं उपयोजित कला. बरं आणि हे इन्स्टॉलेशन जे ज्या कलेबद्दल आपण बोलतोय तर हे कलेचा उगम कुठं आहे आणि जगभरात हे ॲक्च्युली माझ्या वाचनात आलं की हे सगळीकडे केलं जातं काय नेमकं याचा विषय?
इन्स्टॉलेशन हा खूप जुना विषय, असं काय म्हणताना हा नवीन आत्ता आला आहे वगैरे, किंवा तो आपल्या इंडियापर्यंत उशिरा आला असेल, किंवा ह्याच्या आधी पण बरेच लोकांनी प्रयोग केले त्याच्यामध्ये, त्याला प्रतिसाद भेटलेला नाही आहे. आता मोठ्या प्रमाणात लोक इन्स्टॉलेशन हा करतात आणि लोक आता समजून घेतात इन्स्टॉलेशन म्हणजे नक्की काय आहे. ठीक आहे. तर आपण या कलाकारांशी संवाद साधला. खरं तर हे दोघेही ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा जो विषय आहे, शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा जेव्हा आपण मीमांसा करतो तर त्यावेळेस अनेक कारणं आपल्याला दिसून येतात. सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, मध्ये भ्रष्टाचार होतो, निसर्गाची अवकृपा, शेतीमालाला भाव मिळत नाही, असे वेगवेगळे व्यवस्थेमुळं मग शेतकरी खाजगी सावकारांकडे वळतो, मग खाजगी सावकाराच्या पाशामध्ये अडकतो आणि देण्याची जी अमाऊंट आहे तर ती एवढी वाढते की त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही असं सांगितलं जातं. खरं तर आत्महत्या हा यावरचा पर्याय नाही. मात्र शेतकरी ज्या वेळेला शेतकरी असो किंवा कोणी ज्यावेळेस सर्व बाजूने खचून जातो तर त्यावेळेस त्याच्यापुढे आत्महत्येसारखा पर्याय येतो, जो अतिशय दुर्दैवी आहे. आणि सरकार असो किंवा जे समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत तर त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या कलाकारांनी ही कलाकृती सादर केली होती आणि या कलाकृतीला अतिशय प्रचंड असा रिस्पॉन्स मिळाला आहे. परंतु या कलाकारांनी जो शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा त्यांच्या कलेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे तर तो सरकारपर्यंत पोहोचावा अशी त्यांची अपेक्षा आहे. पाहूयात यावरती काय पुढे होतं आहे. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.